वेगळ्या विश्वात आहे म्हणून. तर मी तुमच्यातलाच एक आहे हे कळण्यासाठी मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे. नमस्ते. जय जिनेंद्र. आज खरं तर मी इथं उभं राहायचं काही प्रयोजन नाही आहे, पण मला अगदी पहिल्यापासून शेखर गायकवाड सरांनी सांगितलं आहे की तू जाशील त्यावेळेला कुठल्याही अकॅडमीत जा. म्हणजे मी पोलीस ट्रेनिंग स्कूल तुर्चीचं जे केलं तिथल्या DYSP आणि त्याच्या सगळ्याच बॅचेसला एक माझं लेक्चर ग्रीनचं असतं. तिथं ग्रीन बिल्डिंग, ग्रीन मिशन, गो ग्रीन. आणि नेताजी अकॅडमी आष्ट्याची होती तिथं असायचं. मग इथं अजून तो जमत नव्हता म्हणून मी आज सरांना म्हटलं आपण दोघंही जाऊया आणि त्याबद्दल थोडंसं हितगुज करूया. मुख्यत्वे लठ्ठे सर जे आहेत, डॉक्टर भरत लठ्ठे, 40 वर्षापूर्वी आपला देश सोडला. आधी इंग्लंडमध्ये गेले आणि तिथून ते ह्युस्टन USA जाऊन राहिलेले. आता तिथं गेल्यानंतर माणूस कधीच खरं तर मला तर एकही माणूस भेटला नाही की मी आता इकडं आलो आहे आणि मला माझ्या जाऊन देशात काहीतरी करायचं आहे आणि मी इतके समजा काही कमाई झाली असेल तर त्यातली अर्धी कमाई मी समाजासाठी द्यावी. तर मला वाटतं की अशी मला भेटलेली तरी एकमेव मंडळी आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विनंती करेन की ही व्यक्ती इकडे येऊन हे काम करते. तुमच्या इथं तर आली आहे, पण मी म्हणतो एकूण आपल्या भागात येऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून ज्या उद्देशानं ती आली आहे त्याला आपण सगळेजण उभे राहून टाळ्या वाजवून मानवंदना देऊ. ती खरी त्यांना सलामी ठरेल. पण प्रत्यक्षात घडवणं खूप अवघड असतं. घरातनं एक जादाचे 100 रुपये जर घेऊन यायचे आणि खर्च करायचे म्हटलं तर आपल्याला काय परिस्थिती फेस करायला लागते आपले खजिनदार सांगू शकतील का? बरोबर आहे ना? तर तरीसुद्धा म्हणजे आपले खजिनदार मात्र म्हणजे मी गेली 40 वर्ष व्यसनमुक्ती, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन ह्याच्यावरतीच काम करतो. मला अभिमानाने सांगायला हरकत नाही की व्यसनमुक्ती किंवा व्यसनाधीन न राहणं ही माझी पहिली सक्सेस स्टोरी म्हणजे नितीन पाटील आहे. तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या तुम्ही वाजवाव्यात. निसर्गान पर्यावरणाच्या बाबतीत म्हणजे आता सर बाकीच्या गोष्टी सांगतील. सरांची आणि माझी पहिली भेट झाली त्यावेळेला सरांनी सांगितलं की भारताला आपल्याला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे म्हणून. नुसतं ऐकून कसं वाटतं बघा तुम्ही. म्हणजे आपल्याला पावलोपावली म्हणजे लहानपणापासून लहान मुलांना चॉकलेट देण्यापासून भ्रष्टाचाराची सवय लावलेली जी आहे ते अगदी मृत्यू झाल्यानंतर ते लाकूड घेताना सुद्धा त्याला 5 रुपये जास्त झाल्याशिवाय ते तिथं घाटावरती लाकूड आपल्याला तो देत नाही. ह्या गोष्टी जिथं घडतात त्या देशात भ्रष्टाचारमुक्त समाज असावा हे डोक्यात आणणंसुद्धा किती मोठा विचार आहे. आणि ते घेऊन इथं आले होते. निसर्ग आणि पर्यावरणाशी हा खूप निगडीत विषय आहे. म्हणजे हे विषय आपल्यात तयार होण्यासाठी जमीन, त्याच्यानंतर त्याच्यावर उगवणारं अन्न, त्याच्यावरती झाडं, त्याच्यामुळे तयार होणारी हवा आणि मग मानवाची प्रगल्भता वाढणं, त्याची विचाराची उंची वाढणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या घडणं फक्त आणि फक्त निसर्ग आणि पर्यावरणामुळे होतं असं माझं ठाम मत आहे. निसर्ग आणि पर्यावरण ही आपली आई आहे. आपल्याला ज्या काही गोष्टींचा संस्कार होत असतो म्हणजे काल मी खरं तर सर इतका व्यथित झालेलो आहे की पुण्यातल्या संस्कार क्लासेसमध्ये एका 10वीतल्या मुलांना दुसऱ्या 10वीतल्या मुलाचा खून केला वर्गात. संस्कार क्लासेस, नाव पण संस्कार क्लासेस आहेत. कसा संस्कार म्हणायचा हे तुम्ही सांगा मला. म्हणजे आपल्याला पहिलं संस्कार हे आई असते, दुसरे संस्कार हे शिक्षक असतात आणि माझ्या दृष्टीनं तिसरा संस्कारी जर कोण आईचा रोल जर घेत असेल तर ते म्हणजे निसर्ग आणि पर्यावरण आहे.
सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतं, सगळ्या गोष्टी न मागता देतं, सगळ्या गोष्टी फुकट देतं आणि कोणतीही गोष्ट देत असताना कचकच नसते, मन भरून देत असतं. ते घेणाऱ्यालाच कळत नाही की आपण कसं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे त्याचं. इतका वेडेपणा चाललेला आहे. म्हणजे त्यामुळे मी म्हणतो की कधीतरी आई कधीतरी रागवते, एखादा छोटा ढपाता मारते, तो मारला की मग भूतचा भूकंप होतो, आणि जरा एक मोठा धपाटा मारला की केदारनाथचा प्रलय होतो, आणि जरा मोठा धपाटा मारला की सुनामी येते, आणखीन मोठा धपाटा मारला की आणि मोठा अर्थक्वेक होतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, मी आत्ता सांगतोय की आई आता रागवलेली आहे, तिला वेळीच शांत करा. नाही तर आईनं आता जर मोठा रपाटा मारला तर अक्षरशः होत्याचं नव्हतं होईल. सांगली आणि कोल्हापूर ही 2 गावं तर नक्की पाण्याखाली जातील असं मी सांगून टाकलेलं आहे सगळ्या लोकांना तिथं, की तुम्ही जर नीट वागला नाही तर हे 2 गावांचं हडप्पा मोहनजोदडो व्हायला वेळ लागणार नाही, आणि होणार आहे. तुम्ही ऐकत नाही आहे, मी खूप वर्ष सांगतोय, पण तुम्हाला आता ते पाहिजेच आहे. एक साधारण 5 ते 10 कोटी माणसं गेली ना तर मग कुठंतरी जग जागं होईल असं वाटायला लागलं आहे. 50,000 गेले, 5 लाख गेले, काही वाटेनाच झालं आहे. 1-2 तर काही नाही. म्हणजे मी लहान असताना पेपरमध्ये वाचायचो, एक व्यक्तीचा अपघातात मृत्यू, पहिल्या पानावर बातमी असायची. आता 50 गेले, 10,000 गेले, 3ऱ्या-4थ्या पानावर आत एवढीशी कोपऱ्यात बातमी असते. वरच्या बातम्या काय असतात आत्ता, की ह्या नेत्यानं ह्याला पळवलं, त्या नेत्यानं त्याला पळवलं. हॉरिबल आहे. याला इतके पैसे लाच घेताना पकडलंय, परवाची 8 कोटीची लाच पकडली आहे. म्हणजे कुठं आपण निघालेलो आहे अजून कळत नाही आहे, आणि ह्याला वाचवायला आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणाचंच संवर्धन करायला पाहिजे. एका माणसाला एका वर्षाला 1980 किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड लिंबाचं असू दे, नाहीतर पिंपळ असू दे, वड असू दे, साधारण 350 ते 400 किलो वर्षाला ऑक्सिजन देतं. करंज असलं तर 150 किलो देतं. अशी प्रत्येकाची कॅटेगरी आहे. एका माणसानं 14 झाडं ऑक्सिजन देणारी लावली तर ती पुरेपूर होतील आपल्याला ऑक्सिजन घ्यायला. हे माझं ठाम मत आहे. कमीत कमी 10 लावावी. आणि लोक म्हणतात खूप झाडं आहेत आमच्याकडे. अजिबात नाही आहेत, कारण लोकसंख्या जास्त आहे. म्हणजे सांगलीची लोकसंख्या मी म्हणतो आता तिन्ही महानगरपालिकेचे मिळून तर 6 लाख लोकसंख्या आहे कागदावरची. प्रत्यक्ष किती आहे माहीत नाही. कागदावरची नोंद असलेली झाडं 9.25 लाख झाडं आहेत. आम्ही स्वतः सेन्सस केलेला आहे. वी रिक्वायर अबाउट 60 to 70 lakhs trees over there. We are not subsidizing it in any cost. आता ह्या गोष्टी करण्यासाठी धडपड कुणी करायची आहे तर समाजाने करायची. समाजाचं काय चाललं आहे, शासन करेल असं कधीही होणार नाही. आणि त्या गोष्टी आपण कराव्या, याच्यासाठी आपल्यातली मूल्य सुधारावीत, ह्यासाठी हा माणूस धडपडतोय. आणि त्यासाठी वर्षातनं आत्ता तरी 2 वेळेला येतोय. मला वाटत नाही की आणि 1-2 वेळेला आले की ते इथलेच पक्के नागरिक होणार असं मला गॅरंटी झाली आहे. फक्त त्यांच्या सौंना मी कसं तरी पटवायचा प्रयत्न करतोय की हा बाबा इकडे येऊन थांबले तर जरा तुम्ही रागवू नका म्हणून. अदरवाईज सौ तिकडं, मुलं तिकडं आणि हे एकटेच इकडं म्हटल्यावर ती सुद्धा मंडळी घरची अस्वस्थ होतात. पण अक्षरशः इतकी मोठी प्रेरणा घेऊन ही व्यक्ती इथं आलेली आहे की मला खरोखरच त्याचा खूप मोठ्या प्रमाणात आनंद असतो, आणि म्हणून मी त्यांच्याबरोबर जोडला गेलेलो आहे. इथंसुद्धा येण्यासाठी आपल्या चंदाबाबा महाराज त्यांनी मला बऱ्याच वेळेला सांगितलं की ही मुलं खूप चांगल्या पद्धतीनं आता इथं प्रशिक्षित होत आहेत. एवढी मुलं पुढं गेली, एवढी मुलं पुढं गेली. ही जी धडपड आहे ही पहिल्यांदा कुणीतरी अशा महाराजांनी जैन धर्मात केलेली आहे. मला खूप मोठा अभिमान आहे त्याचासुद्धा की अशी गोष्ट करणारी एक व्यक्ती आपल्यात असू शकते. नाही तर आम्ही नेहमी म्हणतो की पूजांमधनं किती पैसे खर्च कराल, त्याच्याऐवजी अशा अकॅडमी करा, हॉस्पिटल्स करा, स्कूल्स करा. एक पूजा म्हटली ना एक पूर्ण स्कूल बांधून होते खरं तर, आणि ती रन पण होते. पण आपल्या इथं त्या पूजेमध्ये अडकून आपण खूप काही गोष्टी करतो. आपण धर्मात अडका तुम्ही,
म्हणजे धर्म सांभाळा, पण तुमच्या वागण्यातनं सांभाळा, तुमच्या आचरणातनं सांभाळा, तुमच्या विचारातनं सांभाळा. आम्ही आमच्या इथं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये चुकून का होईना माझा 40 मुलांचा स्टाफ आहे, पण स्टाफ सोडा, येणारा व्हिजिटरसुद्धा कोणी सिगरेट ओढणारा किंवा नुसतं तंबाखू खाणारासुद्धा आतसुद्धा येत नाही सर. आता ही गोष्ट कशामुळे घडली आहे मला माहीत नाही, पण येत नाहीत ते. एक माणूस तर आला माझ्याकडे, मला हॉटेल काढायचं आहे. मग म्हटलं यायचं आधी काय, नाही पण मी माझं व्हेजिटेरियन हॉटेल काढणार आहे. मी म्हटलं मी विचारलंच नाही, म्हटलं माझा बिझनेस आहे, मी तुम्ही काय सांगाल ते करेल. नाही म्हटले मला कळलं की नॉनव्हेज हॉटेल असेल तर तुम्ही डिझाईन करणार नाही म्हणून. तर अशा गोष्टी घडू शकतात फक्त आपल्या आचरणातून, फक्त आपल्या विचारातून आणि फक्त तुमच्या संस्कारांमधून. लकीली माझ्या घरात 92 वर्षाचे वडील, 82 वर्षाची आई अजूनही मला संस्कार देत घरात आहेत. मला एक नातू आहे, त्यामुळे 4 पिढ्या घरात आहेत, पण त्याचा उपयोग फक्त संस्कार म्हणून होतो. आणि सांगायला हरकत नाही, एकदा सर माझ्याकडे घरी होते आणि घरी असताना सकाळी उठून माझी आई ताक करत होती रवीनं उभं राहून. तर सरांना एवढं ते म्हणजे इतका विषय भावला तो फोटो काढून त्यांनी अमेरिकेत पाठवला आणि तिथं दाखवला घरच्यांना, हे अजून आमच्या इथं असं चालू आहे म्हणून. तर लकीली तुमच्यासाठी तरी आज ही पर्वणी आहे की वी हॅव गॉट वन ऑफ द रेअरेस्ट पर्सनॅलिटी ऑफ द जैन कम्युनिटी. दो ही इज फ्रॉम कुरुंदवाड, ही हॅज बीन born and brought up on the many of the places right from Ratnagiri, Pune, Mumbai and then to Houston. पण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला सगळ्यांना अभिमान असावा अशी गोष्ट आहे. दिवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठेंचे विचार त्यांच्या संस्थेत शिकवणाऱ्या शिक्षकांकडे सुद्धा नसतात आणि त्यामुळे त्यांची धडपड चालू आहे की ते विचार पुन्हा एकदा पोचवावेत लोकांकडे आणि त्या विचाराने फक्त चाला. वेगळं काही वागायचं आहे असं नाही आहे, पण त्या विचारानं वागा म्हणून फक्त आपल्याला सांगायला आलेले आहेत. निसर्ग पर्यावरणाकडे फक्त लक्ष द्या. काहीही तुम्हाला लागलं, मी नितीन पाटलांना सांगेन की कधीतरी नेताजी अकॅडमीची सगळी मुलं एकदा माझ्या ऑफिसला व्हिजिट देऊन गेली आहेत. माझं ऑफिस ग्रीन ऑफिस आहे, तिथं दिवसा लाईट लागत नाहीत, फॅन लागत नाही, एअर कंडिशनर पण लागत नाहीत. 100 इलेक्ट्रिकल गॅजेट्स आणि 40 जणांचा स्टाफ एवढा तिथं काम करतो. पण आय डोंट रिक्वायर एनी इलेक्ट्रिसिटी ॲट ऑल. आय पे 0 बिल्स फॉर द इलेक्ट्रिसिटी. तर तुम्हाला कधीही त्या बाबतीत काही लागलं तर यू आर ऑलवेज वेलकम. थँक्स फॉर युअर पेशन्स हिअरिंग and I will now request Bharat Lathe sir to be a part of you. I will be again a part of you again. Don't worry.